हॅलो गाईज, मी मीना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या ब्रँडचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी आणि 20 days 20 ज्वेलरी मेकिंगची जी सिरीज आपण चालू केलेली आहे। तर आजचा आपला डे 7 आहे आणि आज जी ज्वेलरी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे मटेरियल दाखवते तुम्हाला। हे सुंदर असे घुंगरू आहेत, त्याच्याबरोबरच हे आहेत 1 नंबरचे मायक्रो पॉलिश मोती, असा हुक, त्याच्याबरोबरच इथे अशी जम्परिंग घेतलेली आहे। तर ही मी स्वतः बनवलेली आहे, ही काळी पडणार नाही, मायक्रो पॉलिश आहे। त्याच्याबरोबरच ही अशी चेन, मटेरियल आपलं सर्व मायक्रो पॉलिशच आहे। आता काय बनवू शकते गेस करू शकता तुम्ही तोपर्यंत मी। नंतर ह्या फ्यूज वायर म्हणजेच बॉल पेन ज्या रेग्युलर आपल्याला लागतात। तसंच इथे आपल्याकडे 3 नंबरचे हे जे मोती आहेत ते लागणार आहेत आणि रेग्युलर आपण जी 0.3ची ही गेज वायर आहे ही यूज करतो, परंतु आज आपल्याला ही कुठेही यूज होणार नाही। तर हिच्याऐवजी आज आपण इथे गिअर वायर यूज करणार आहोत। ही अशी असते गिअर वायर, आतमध्ये याच्या तार असते आणि वरून हिला प्लास्टिकची कोटिंग असते, पाहू शकता, जी इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी यूज होते। चला तर मी स्टार्ट करते। तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन जॉईन झाले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसंच व्हिडिओ आपले आवडले तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। चला तर चालू करते मी आता फायनली तुम्हाला सांगते, मी इथे इयर चेन बनवणार आहे। तर त्याच्या आधी सगळ्यात मी लटकन बनवून घेणार आहे, लारिया याच्यापासून लारिया बनवून घेणार आहे आणि त्या लोटसला अटॅच करणार आहे। तर डायरेक्टली मी ते आता बनवल्यानंतरच शो करते। आता इथे मी लोटसला हे लटकन लावून घेतलेलं आहे, पाहू शकतात। एक साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3 असे 6 लोटस यूज होणार आहेत आपल्याला याच्यामध्ये। त्याच्याबरोबरच इथे जेवढी मला चेन लागणार आहे, ही गोल्डन साखळी आहे ती तेवढी मी कट करून घेतलेली आहे। तसंच इथे ही जी कडी आहे हे पाहू शकतात, याला कनेक्टर बोलतात किंवा राघू कडी, राघू या रघू कडी ती लागणार आहे। तर सगळ्यात आधी गेज वायर लावून घेते मी पहिले इथे। त्याच्यासाठी इथे मी जम्परिंग पहिले याच्यामध्ये अटॅच करून घेते। आजचं जे आपलं वर्क आहे ते जम्परिंग आणि गिअर वायरमध्येच आहे। सो याला पहिले जे असे होल आहेत त्याच्यामधून मी असं इथे ही जी कडी आहे ती अशी अटॅच करून घेते। याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गेज वायर अटॅच करून घ्यायची आहे। असं प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित, हे असं ओपन नाही राहिलं पाहिजे कुठेही। तर इथे मी गिअर वायर कट करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रेसवाले मोती यूज करायचे आहेत। गिअर वायर आहे तर हे मोती आपल्याला लागतातच। हे अशा आहेत माझ्याकडे। हे असे आता याच्यामध्येही 2 प्रकारे येतात हे मोतीही, हे पाहू शकतात। हे मायक्रो पॉलिश आहेत आणि रेग्युलरसाठी दुसरे साधे मोतीही येतात, परंतु ते पटकन काळे पडतात आणि हे काळे पडत नाही। हे लागणार आहेत आपल्याला आज। तर आधी गिअर वायरमध्ये इथे पहिला आधी सगळ्यात आधी एक हा जो प्रेस मोती आहे तो टाकून घेते मी आणि त्याच्यानंतर या कनेक्टरमध्ये जी आपण कडी इथे लावून घेतलेली आहे, ही कडी पाहू शकतात। याच्यामधून आपल्याला ही गिअर वायर अशी घालून परत आपल्याला या प्रेस जो मोती आहे हा
टाकलेला त्याच्यामधून आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची अशी, आणि तो मोती आहे तो तिथे आपल्याला असा प्लायरने असा प्रेस करून घ्यायचा आहे असा. आता याच्यामध्ये मी एक व्हाईट कलरचा मोती आणि एक गोल्ड कलरचा मोती असं टाकून घेणार आहे. असे मी 16 मोती टाकून घेणार आहे याच्यामध्ये, जी आपली फर्स्ट लाईन असणार आहे असं. कसे वाटत आहेत आपले ज्वेलरीचे व्हिडिओज नक्की सांगा, आवडत आहेत की नाही तेही. तसंच शेअर करत राहा आपले व्हिडिओज. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारची ज्वेलरी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही. असे मी 16 मोती टाकून घेते याच्यामध्ये असे. आपल्या चॅनलवर जर या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जॉईन झाले असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असं मी आता याच्यामध्ये ही लाईन जी आहे ती पूर्ण करून घेते. आता इथे 16 मोती आपले कंप्लीट झालेले आहेत. आता समोरून परत एकदा आपल्याला याच्यामध्ये कनेक्टरमध्ये कडी लावून घ्यायची, जशी मगाशी लावली तशीच, आणि त्याच्यामधून आपल्याला ती गेअर वायर टाकून पॅक करून घ्यायचे. हे पाहू शकतात. जेवढं आपल्याला सोपं वाटतं एवढं तारेचं काम नाही आहे पूर्ण. याच्यामध्ये कट वगैरे पण खूप लागतात हातानं. हे पाहू शकतात असं झालेलं आहे. याच्यामध्ये परत मी हे लावून घेते. ही जी लाईन असणार आहे ही आपली वरच्या साईडला असणार आहे. त्याच्यानंतर खाली 2 लाईन येणार आहेत. त्याच्यामध्ये आता इथे ही अशी चेन येणार आहे. त्याच्या आधी मी याच्यामध्ये लटकन लावून घेते. परत एकदा मध्ये कडी लावून घ्यायची. दोन्ही साईडला आपल्याला अशी सारखी कडी लावून घ्यावी लागणार आहे. डायरेक्ट या होलमध्ये जर अटॅच केलं तर ही जी गिअर वायर आहे ती थोडी टाईट होऊन जाते आणि आपल्याला जशी हवी तशी बसत नाही आहे. मग ही इयर चेन आहे ती, त्याच्यासाठी आपल्याला अशी कडी लावावी लागते. इथे लावली आहे मी. आता याच्यामध्येच त्याच कढीमध्ये ही चेन लावून घेऊया. असं थोडं ओपन करून घेते. चेन लावून झालेले आहे. आता या चेनचे जे हुक आहेत हे 13 हुक सोडून आपल्याला एक लटकन लावून घ्यायचे. त्याच्यासाठी मी ते जम्परिंग ऑलरेडी घेतलेले आहे. आणि गोल्डन कलरचे हे जे आपल्याकडे घुंगरू आहेत हे फक्त 3 घुंगरू याच्यामध्ये टाकून घ्यायचे दोन्ही साईडला. आणि मध्ये जेव्हा टाकणार तेव्हा त्याच्यामध्ये 2 गोल्डन आणि 1 व्हाईट असणार आहे. हे पाहू शकतात. आता इथे 13 बरोबर 13 काउंट करून घेते मी. 13 इथे इथे असं लावून घेते. आणि इथे मी पातळ जम्परिंग घेतलेली आहे. एकदम इझिली प्रेस होईल अशी, जाडवाली नाही आहे. तर ही 24 नंबरच्या गेज वायरपासून बनवून घेतलेली आहे मी. हे पाहू शकता इझिली बसते ती.
तर दुसऱ्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे. सेम इकडून या बाजूने 13 चेनचे जे हे आहे हुक्स ते सोडून या ज्या चेन माझ्या आहेत याही ऑर्डरच्या आहेत कस्टमरच्या, हे पाहू शकता तसं. आता इथेही लावून घेते मी. आणि त्याच्यानंतर मध्ये 16 कॉलम सोडून मध्ये एक लटकन लावून घ्यायचे दोन्ही साईडला 16. हे इथे रेडी झालेलं आहे माझं. आता इथे लास्ट लाईन जी आहे ती बनवून घेते मी. त्याच्यासाठी इथे सगळ्यात आधी व्हाईट, त्याच्यानंतर गोल्ड असं करून आपल्याला 4 मोती टाकून घ्यायचे व्हाईटवाले. त्याच्यानंतर एक लोटस, परत 4 मोती, त्याच्यानंतर एक लोटस, असं करत करत हाही राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे माझ्याकडे 3 झाले. 4 झाल्यानंतर मी एक लोटस टाकून घेते असं. आणि आता एक लोटस. ऑलरेडी ह्या लोटसला इकडून असे होल आहेत असं. हेही मी कंप्लीट करून घेते. इथे शेवटची लाईन ही आपली कंप्लीट झालेली आहे. आता इथे काय करायचं आहे, एकदम आपल्याला टाईटली नाही खेचायचं आहे, नाहीतर ही जी आपण बनवलेली चेन आहे ही एकदम अशी म्हणजे स्टिक्ससारखी होईल. थोडा आपल्याला इथे लूज सोडायचं आहे आणि नंतर हा प्रेसमध्ये आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे असं झालं. आता इथे एक्स्ट्राची जी गिअर वायर आहे ती मी कट करते आणि ते आपली चेन जी आहे ती पूर्ण रेडी नाही झालेली आहे. अजून आपल्याला कडी लावून घ्यायची आणि एक साईडला हुक लावून घ्यायचे. इथे आपली चेन जी आहे ती रेडी झालेली आहे, पाहू शकता. ही अशी इयर चेन, एक साईडला मी कडी लावून घेतलेली आहे आणि एक साईडला हुक. आणि इथे ऑलरेडी दुसरी मी बनवून घेतलेली आहे, हे पाहू शकतात. अशी. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडलाच तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि जेवढं होईल एवढं आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. परत उद्या भेटूया अशाच एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.